आपल्या देशातल्या एकूण लोकसंख्येपैकी 50% स्त्रिया आहेत। ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्येच्या 48% स्त्रिया असून कामगार म्हणून त्यांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो। तथापि अशा स्त्रियांना सर्वात जास्त हलाखीचे जीवन व्यतीत करावे लागते। मूलभूत हक्क, आर्थिक स्वातंत्र्यता, सामाजिक दर्जा इत्यादी सर्व बाबतीत त्यांच्याकडे दुर्लक्ष होते। यात भर म्हणजे आर्थिक हतबलतेमुळे हक्क असूनही त्यांच्या अंमलबजावणीसाठी स्त्रियांच्या प्रयत्नांवरती मर्यादा येतात। भारतीय संस्कृतीची सुरुवात सुमारे 5000 वर्षापूर्वी वेदकाळात झाली असे मानल्यास त्या काळात स्त्रियांना मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य व समता हे हक्क प्राप्त झाले होते असा दावा करण्यात येतो। व्यवसाय, नोकरी व मानवी व्यवहाराच्या सर्व अंगांनी स्त्री व पुरुष समान होते। गुरुगृही जाण्याआधी मुलांप्रमाणेच काही ठिकाणी मुलींवरही उपनयन संस्कार केला जात होता असा संदर्भ आपल्याला धार्मिक ग्रंथात मिळतो। स्त्रियांनी संगीत, नृत्य, विविध कला क्षेत्रात तसेच युद्ध क्षेत्रावरही मोठी कामगिरी केली होती। उपनिषदामध्ये पत्नीचा उल्लेख घरची राणी म्हणून केला आहे। पत्नीच्या अनुपस्थितीमध्ये धार्मिक कार्य करण्यास पुरुषात परवानगी नव्हती। जगातील इतर देशांपेक्षा वेदकाळात स्त्रियांची स्थिती फार पुढारलेली होती असे वर्णन आढळते। स्त्रियांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य होते। बहुपत्नी पद्धत त्यावेळी अपवादानेच आपल्याला बघावयास मिळते। त्या काळी विधवा स्वतःच्या मर्जीप्रमाणे पुनर्विवाह करू शकत होती। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः या संस्कृत श्लोकाप्रमाणे तत्कालीन स्त्रियांचे महत्त्व आपल्या लक्षात येते। मध्ययुगीन काळातील स्त्रियांची स्थिती जर आपण बघितली, या कालावधीमध्ये स्त्रीला स्त्रीधनाची संपूर्ण मालकी देण्यात आली होती। भारतावर परकीयांकडून वेळोवेळी होणाऱ्या हल्ल्यांमुळे नकळतपणे परकीय संस्कृतीचा प्रभाव पडू लागला होता। मुस्लिम धर्मातील बुरखा पद्धत काही प्रमाणात उत्तरेकडील स्त्रियांमध्ये आढळून आल्या। त्यानंतर स्त्री स्वातंत्र्य हळूहळू परंतु निश्चितपणे संपुष्टात येऊ लागले। स्त्रियांच्या हक्कावर व स्वातंत्र्यावर सर्व प्रकारचे बंधने लादण्यात आली। बालविवाहाची प्रथा याच कालावधीमध्ये सुरू झाली। अलेक्झांडर, शक, हून यांच्यासारख्या आक्रमणांमुळे स्त्रियांची परिस्थिती खालावतच गेली। स्त्री शिक्षण बंद झाले। स्त्री रक्षणासाठी त्यांच्या हालचालींवर मोठे बंधने घालण्यात आली। स्त्रियांना घराबाहेर पडणेही अवघड झाले। सामाजिक अभिसरणात स्त्रियांचा सहभाग बंद झाला। परकीय शिपायांच्या भुकेला बळी पडू नये म्हणून घुंगट किंवा पडदा घेण्याची सुरुवात झाली। काही ठिकाणी विधवा स्त्रियांना कुरूप करण्यात आले। उदाहरणार्थ केशवपन, आलवन ही प्रथा त्यावेळी अंमलात आल्या। मित्रांनो, धार्मिक ग्रंथात चालीरीतीप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीत कितीही संकुचित विचार व्यक्त झाले असले तरी व्यावहारिक पातळीवर जगातील निम्मी लोकसंख्या स्त्रियांचीच आहे। तसेच व्यवहारात स्त्रियांचे योगदान कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्षित करता येणार नाही। जगातील कामगार वर्गाच्या एकूण कामाच्या तासांमध्ये 2/3 तास काम स्त्रिया करतात, परंतु मालमत्तेत मात्र जगातील मालमत्तेच्या 1% संपत्ती स्त्रियांच्या मालकीची आहे। थोडक्यात म्हणजे धार्मिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक सर्वच क्षेत्रात स्त्रियांना अन्यायकारक वागणूक मिळत होती आणि ती काही प्रमाणात आता सुद्धा मिळत आहे। स्त्रियांवरील बंधने हे फक्त भारतापुरते मर्यादित नव्हते। सर्व मानवी संस्कृतीमध्ये स्त्रियांना हक्क मिळवण्यासाठी झगडावे लागले। पुढारलेल्या अनेक पाश्चात्य देशांमध्येही स्त्रियांना पुरुषाबरोबर समान हक्क मिळत नव्हते। अमेरिकेत सुद्धा मतदानाचा हक्क स्त्रियांना 20व्या शतकात मिळाला। इंग्लंडमधील क्रिकेट क्लबमध्ये स्त्रियांना 1990 सालापर्यंत सभासदत्व दिले जात नव्हते। समाजातील सुसंस्कृत, सुशिक्षित, संपन्न वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोटरी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेत सुद्धा स्त्रियांना 1990 सालापर्यंत सभासदत्व दिले जात नव्हते। अमेरिकेतील हार्वर्ड आणि प्रिन्स्टन विद्यापीठ म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर्श। जगामध्ये या दोन्ही विद्यापीठांचे स्थान अत्यंत उच्च दर्जाचे मानले जाते। प्रिन्स्टन विद्यापीठात 1970 पर्यंत स्त्रियांना गणित शिकवण्यास बंदी होती। हार्वर्ड विद्यापीठामध्ये विद्यार्थिनींना वर्गात बसण्याची परवानगी द्यायची की नाही हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित प्राध्यापकांना होता। त्या काळी काही प्राध्यापक तर विद्यार्थिनींना वर्गाबाहेर बसवत होते। आता आपण ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय स्त्रियांची स्थिती कशी होती ती समजून घेऊया। ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय समाज रचनेत मोठ्या प्रमाणात बदल झाले। शिक्षणाच्या प्रसारामुळे आणि पाश्चात्य विचारांच्या प्रसारामुळे भारतीयांमध्ये अनेक सामाजिक व सांस्कृतिक बदल झाले। मध्यमवर्गीयांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे व इंग्रजी भाषेच्या अभ्यासामुळे वैचारिक उदारता निर्माण झाली। स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्वांचा झपाट्याने प्रसार झाला।
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मात्र भारतीयांच्या धार्मिक कृत्यांमध्ये किमान ढवळाढवळ करण्याचे धोरण अवलंबले होते. राज्य सत्तेवरील पकड घट्ट करण्यासाठी ज्या ज्या कायद्यांची आवश्यकता होती तेवढ्या पुरताच धार्मिक बाबींना धक्का लावण्यात आला. ब्रिटिश काळातील शिक्षण प्रसारामुळे अनेक समाज सुधारक निर्माण झाले. राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा करण्यासाठी देशभरात हजारो कार्यकर्ते निर्माण झाले. हिंदू धर्मियांच्या अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी अनेक समाज सुधारक निर्माण झाले. राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकहितवादी म गो रानोडे, स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती, अॅनी बेझंट, धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, ताराबाई शिंदे, तात्याराव सावरकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, पंडिता रमाबाई, रधो कर्वे यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे वेळ प्रसंगी समाजाचा रोष पत्करून केलेल्या कार्यामुळेच बालविवाह, सती, देवदासी इत्यादी प्रथा बंद होऊ शकल्या आणि विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण इत्यादी सुधारणा होऊ शकल्या व अशा सुधारणा होण्यासाठी जरूर ते कायदे करण्यात आले. मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना म्हणून गणण्यात येते. आपल्या देशातील सर्व प्रकारच्या विविधतेचा आणि धार्मिक, भाषिक, प्रांतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय इत्यादी सर्व क्षेत्रामध्ये परिस्थितीचा साकल्याने विचार करून राज्यघटना तयार करताना समाजातील त्यावेळचे स्त्रियांचे स्थान, स्त्रियांवर होत असणारा अन्याय या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागले व त्यामुळे स्त्रियांसाठी विशेष तरतुदी घटनेमध्ये करण्यात आल्या. आणि तरी सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केल्यास भारतात सर्व ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीत परिस्थिती समाधानकारक आहे असे म्हणणे वस्तुस्थितीच धरून होणार नाही. अद्यापही स्त्रियांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत आणि म्हणूनच स्त्रियांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळवण्यासाठी महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. या कायद्यामुळे स्त्रियांना आता राजकीय आरक्षण मिळणार आहे. यामुळे स्त्रिया सुद्धा आपला कायदा स्वतः करू शकतात. सामाजिक सुधारणा आणि विशेषतः सुशिक्षित समाजाचा यासाठी सक्रिय पाठिंबा आणि सहकार्य आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते जरूर कळवा. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन. धन्यवाद.